दंडवत प्रणाम। आपण व्हॉट्सअपद्वारे दररोज एक वचनाचा मतीचा अर्थ लिखाणाच्या स्वरूपात आपण पाठवत होतो, पण काही कारणास्तव स्टेटसमध्ये फक्त 700 शब्द लिहिता येतात आणि बरंच तत्वज्ञान लिहिता येत नाही। म्हणून आजपासून आपण व्हिडिओद्वारे दररोज एक वचनाचा मतितार्थ अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचं वचन आहे 137। वानर्या आता म्हातारी तुम्हा लागेगा, कवनी अर्थे वंचिजेना, बाई तुम्ही याते पुसिजे, पुरीकर नागदे वायसे न म्हणिजे। हा येथीची जवळी कान झाला असे। आज ह्या वचनाचा आपण अर्थ बघणार आहे। स्वामी आचार्यांना सांगतात की आता म्हातारी तुम्हा, म्हातारी म्हणजे पूजनीय महदाईचा। आता महदाईचा तरुण असताना सुद्धा स्वामी महदाईसाला म्हातारी का म्हणायचे, तर पूजनीय महदाईसा तरुण जरी होत्या पण त्यांनी आपल्या साधनेने आपल्या मनावर, इंद्रियावर, मन, इंद्रिय आणि देहाचं दमन केलेलं होतं। या कारणास्तव स्वामी त्यांना म्हातारी अशा शब्दाने उल्लेख करत आणि स्वामी आचार्यांना सांगतात की या पूजनीय महदाईसांना आम्ही आता तुमच्या सांभाळी घालत आहोत। आजपासून यांना तुम्ही कोणत्याही अर्थाने किंवा शास्त्राच्या बाबतीत किंवा अन्न, वस्त्र, इतर कुठल्याच बाबतीत यांना वंचिजेना म्हणजे यांना तुम्ही दूर ठेवू नका। कोणतीही गोष्ट त्यांना परिपूर्ण सांगा। आणि पुढे जाऊन स्वामी महदाईसाला पण म्हणतात, बाई तुम्ही सुद्धा यांना आता पूर्वीचं श्री नागदेव आचार्य किंवा पुरकर श्री नागदेव आचार्य असे समजू नका। कारण पूर्वी जरी आचार्य सप्तव्यसनी होते, अनेका धांडाचे होते, पण परमेश्वराला अनुसरल्यानंतर, शास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर, सन्निधानात सेवादास झाल्यानंतर आचार्य श्रींमध्ये खूप मोठं परिवर्तन झालं होतं। आणि स्वामी हे स्वतः सांगतात की ते आता पूर्वीचे श्री नागदेव आचार्य राहिले नसून इथीची जवळी कान झाले असे, म्हणजे आता आमच्या समान आता ते झालेले आहे। म्हणून आता तुम्हाला कुठलीही शंका, समाधान असेल तर तुम्ही यांना विचारा। ज्याप्रमाणे एखादा रस्त्यात पडलेला दगड निकामी असतो, पण तो दगड गावातील लोक उचलून वेशीवरती ठेवतात, त्याला धुवून शेंदूर लावतात, त्याची अगरबत्ती, धूप, पुष्प वाहून त्याची पूजा करतात। मग तोच दगड त्याच्या ठिकाणी देव पण येतं आणि तो अनेकांचे नवस पुरवतो, तिथे मोठी यात्रा भरायला लागते। त्याप्रमाणे आचार्य श्री स्वामींच्या सन्निधानात राहून परमेश्वरा समान झाले आहे। ह्या पद्धतीने स्वामींनी पूजनीय आचार्यांना व पूजनीय महदाईसाला समजवलं। या वचनाचा अजूनही मथितार्थ असा होतो की आता सुद्धा आपण एखाद्या अधिकरणाच्या सन्निधानात राहिलो तर त्या अधिकरणाने जर आपण चांगल्या प्रकारे मनाचं, देहाचं, इंद्रियांचं दमन केलेलं असेल, साधना आचरत असेल, तर आपल्याला सुद्धा कोणत्याही शास्त्राच्या बाबतीत आपण अडलो तर कुठलीही वंचकत्व न करता परिपूर्ण आपल्याला शास्त्र सांगितलं पाहिजे। काही कुठल्या बाबतीत अडचण आली तर त्या साधकाला त्या अधिकरणाने मदत केली पाहिजे। असा या वचनाचा आज आपण मतितार्थ पाहिला। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर।